वेलकम. आज आपण काही प्रश्न पाहणार आहोत आणि ते प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत का ते बघा. पहिला प्रश्न आहे की मला वेळ पुरत नाही. म्हणजे वेळ माझा खर्च होतो, मात्र योग्य ठिकाणी मला बचत त्या वेळेची करता येत नाही. असं आहे का की ठरवलेली कामं माझी पूर्ण होत नाहीत आणि संध्याकाळपर्यंत दिवस मावळलेला असतो तरीही ठरवलेलं काम होत नाही? असं होत असेल तर एक मार्क तिथं द्या. दुसरा प्रश्न माझा तुम्हाला आहे की उत्पन्न जेवढं आहे यापेक्षा आपला खर्च जास्त होतोय का? मासिक उत्पन्न मला जेवढं आहे त्यापेक्षा जास्त माझ्याकडून खरेदी होते, आयदर तो खर्चाची मला शेवट महिना अखेरला जुळवाजुळव करावी लागते. हा दुसरा पण प्रॉब्लेम आपल्याकडे आहे का? तिथं एक मार्क द्या. आणि तिसरा मार्क तो पण तुमच्याकडे आहे का की तुम्ही मेहनत करताय, श्रम करताय, त्याच्यासाठी कष्ट पण करताय, परंतु त्याची बचत नाही होत आहे. टाइम, मनी आणि एनर्जी या तीन बाबींची बचत आपल्याला का करता येत नाही आणि त्याचा खर्च जास्त का होत आहे? प्रश्न काय आहे बघा. टाइम, एनर्जी आणि मनी या तिन्ही गोष्टींची बचत मला का करता येत नाही, ते योग्य ठिकाणी का मला खर्च करता येत नाही, इन्व्हेस्ट का करता येत नाही, आणि ते केल्यानंतर मला जो आउटपुट मिळाला पाहिजे, की मी जर योग्य वेळ दिलाय तर मला आउटपुट मिळाला पाहिजे, मी योग्य कष्ट घेतलेत तर मला आउटपुट मिळाला पाहिजे, त्याच्यातून वेळ शिल्लक राहिला पाहिजे, आणि जर माझी मेहनत योग्य प्रकारे मी करतोय असं मला वाटतंय तर मग त्याच्यातून माझ्या श्रमाची सुद्धा बचत व्हायला पाहिजे. असे तिन्ही प्रश्न जर आपल्याला भेडसावत असतील तर हा टॉपिक तुमच्यासाठी आहे. कारण मी आज एक गोल्डन रूल तुम्हाला देणार आहे. जर हा गोल्डन रूल तुम्हाला समजला, त्याच्याप्रमाणे तुम्ही काम केलं, तर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. अट एकच आहे की त्याप्रमाणे आपल्याला कार्य करावं लागेल. रेडी आहात का तुम्ही? कमेंट करा की तुम्हाला उत्तर पाहिजेत का, या तिन्ही प्रश्नांचं उत्तर पाहिजे का, काय नक्की चुकलंय आपलं, हे जर आज तुम्हाला कळालं तर या सेशन मधून खूप सारी मोठी व्हॅल्यू घेऊन तुम्ही जाल. कारण हे जर आज मला समजलं की माझा वेळ देऊन पण आउटपुट नाहीये, माझे पैसे खर्च होत आहेत तरीही आउटपुट नाहीये, माझे कष्ट, माझे श्रम वाया जात आहेत, 2 कामगार ठेवले माझं काम कमी होईल, पुन्हा 2 कामगार ठेवले माझं अजून काम कमी होईल, पण उलट असं झालंय की पहिलं मी 4 तास काम करत होतो, नंतर 6 तास करावं लागलं, आता 8 तास करतोय तरीही काम संपायला तयार नाहीये. खरं तर वर्किंग हँड वाढवल्यानंतर कामाचा लोड कमी व्हायला पाहिजे होता. आणि मग नक्की आपलं चुकलंय काय? आज जर ती पंक्चर आपल्याला निघाली तर मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी आपल्याला घेऊन पुढे जाता येणार आहे. येस अशा तुमच्या कमेंट येत आहेत की आम्हाला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तुम्ही कमेंट दिल्या त्याबद्दल धन्यवाद. याचं उत्तर सगळ्यांनी लिहून घ्या की आपल्याकडनं चुकलंय काय. खूप छोटी गोष्ट चुकलेली आहे. चुकलाय आपला क्रम. काय चुकलाय? आपला सिक्वेन्स चुकलेला आहे. आणि तो सिक्वेन्स जर बरोबर केला तर या तिन्ही प्रश्नांचं एकच उत्तर तुम्हाला घेता येईल. तुम्हाला की असं एकच उत्तर तिन्ही प्रश्नांचं असेल का? तर येस, तिन्ही ठिकाणी आपला क्रम चुकलाय का बघा. आपल्याला बचत का करता येत नाही आणि आपला खर्च का जास्त होतोय? तर पहिला नियम आपला चुकलाय. आपण अगोदर खर्च करतोय आणि राहिलेल्यातनं आपण सेव्हिंग करायला जातोय. बघा, नीट लक्ष द्या इकडं. आपण अगोदर खर्च करतोय आणि नंतर त्याच्यातून बचत होते का, याचा आपला प्रयत्न चाललाय, संकल्प नाही. आणि इथं संकल्प नाही, इथं प्रयत्नच तुम्ही करताय. काय करताय बघा. पैसे आपल्याकडे येतात, येत नाही असं नाही, ते अगोदर आपण खर्च करतो आणि जर राहिले तर मग सेव्हिंगच्या गल्ल्यात टाकतो. होतंय का असं बघा. वेळ
मला ज्या कामासाठी द्यायला पाहिजे ते काम बाजूला राहत आहे आणि दुसऱ्या सगळ्या कामांसाठी मला वेळ द्यावा लागतोय, आणि मग तो खर्च होतोय, त्या वेळेची बचत होतच नाहीये, क्रम चुकलाय. आणि श्रम करताना सुद्धा आपण श्रम करतोय, परंतु डॉंकी वर्क चाललंय का, की जे करायलाच नाही पाहिजे मी ते पण मीच करतोय का? आणि जर असं होत असेल तर लक्षात ठेवा, आपला क्रम चुकलाय. मग याला सोल्युशन काय ते पण लक्षात घ्या. अगोदर बचत करा, नंतर खर्च करा. सो सिंपल आहे. अगोदर बचत करा आणि नंतर खर्च करा. तिथं एक टोल ठेवला पाहिजे, तिथे एक बॉस ठेवला पाहिजे, एक लीडर ठेवला पाहिजे. आपल्या व्यवसायाचा आपण दादा आहोत, आपण एक डॉन आहोत, आपण सीएमडी आहोत. तर पहिला हप्ता हा त्या बिझनेससाठी देणं गरजेचं आहे. काय केलं पाहिजे? आपण पहिला हप्ता हा सेव्हिंग साठी ठेवला पाहिजे आणि राहिलेल्यातून खर्च करायला पाहिजे. तेव्हा इतकं सोपं आहे का हे? खरंच सोपं आहे. कारण पैसे कमवणारे आपणच आहे, वेळ आपलाच आहे, श्रम आपणच करतोय. मग निर्णय आपण नाही का घेऊ शकत? हा निर्णय दुसरं कोणीच नाही घेणार आहे. आणि हे स्वतः मी करायला वयाची 45 वर्ष बघावी लागली. त्याच्यानंतर मला हा नियम कळाला की माझं चुकतंय काय. आणि आता तुमचा वेळ, तुमचे पैसे आणि तुमचे श्रम जर वाया जाऊ द्यायचे नसतील, तर मित्रांनो, मी ज्या पद्धतीनं हा सक्सेस फॉर्म्युला स्वतःसाठी वापरून पुढे आलो, त्या पद्धतीनं तुम्हालाही हे वापरता येणार आहे. कारण अगोदरच जर आपण बचत केली, मग ती वेळेची असेल, कष्टाची असेल आणि पैशाची असेल, राहिलेल्या मधून आपण खर्च करा. गोल्डन रूल सांगतो: फर्स्ट बिझनेस, सेकंड माय सेल्फ, थर्ड फॅमिली आणि फोर्थ सोसायटी. परत एकदा लिहून घ्या. गोल्डन रूल. या सगळ्यातूनच जर तुम्हाला पुढे यायचं असेल, प्रगती करायची असेल, तर गोल्डन नाही, हा डायमंड रूल म्हणा तुम्ही. आणि त्या डायमंड रूल बरोबर तुम्हाला जर काम करता आलं, तर त्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी द्यायची आहे बिझनेसला, सेकंड प्रायोरिटी द्यायची आहे स्वतःला, थर्ड प्रायोरिटी द्यायची आहे फॅमिलीला आणि फोर्थ प्रायोरिटी द्यायची आहे आपल्याला सोसायटीला. आता हा क्रम आपला उलटा सुलटा झाला होता का? आपण अगोदर समाजाला वेळ दिला, सोसायटीला वेळ दिला, वरची सगळी गडबड झाली. आपण फॅमिलीला वेळ दिला, गडबड झाली. आपण स्वतःला वेळ दिला, बिझनेस बाजूलाच राहिला की हो. आता क्रम चेंज करू आपण. काहीही झालं तर या टाइम मॅनेजमेंटचे 3 पार्ट पाडा. 24 तास तुम्हाला पण आहेत, 24 तास मला पण आहेत, 24 तास सगळ्यांनाच आहेत. या 24 तासाचे 3 पार्ट पाडा. पहिला पार्ट त्याच्यामध्ये 8 तासांचा, दुसरा 8 तासांचा, तिसरा 8 तासांचा. आता याच्यामध्ये पहिल्या 8 तासात सांगितल्याप्रमाणे पहिला नियम आहे की आपल्याला बिझनेस साठी द्यायचा आहे. मग तुम्ही कोणतेही 8 तास ठरवा, त्या 8 तासामध्ये ना स्वतःला वेळ द्यायचा आहे, ना फॅमिलीला द्यायचा आहे, ना सोसायटीला द्यायचा आहे. बघा, मी अगदी डायमंड रूल तुमच्याशी शेअर करतोय. आणि हे ज्यावेळेला मी करायला लागलो, त्यावेळेला माझी प्रगती मला मोजता येते. इथपर्यंत सक्सेस चांगलं मिळवता आलेलं आहे. पहिल्यांदा जो 8 तासांचा पार्ट तुम्ही केलाय तो बिझनेस साठी द्या. मग तुम्ही 8 ते 5 करा, 9 ते 6 करा, तुमचं जे शेड्यूल असेल ते. त्याच्यामध्ये नो एनी ऑदर, कोणालाही मीटिंग मिळणार नाही, फक्त बिझनेस साठी मीटिंग मिळेल. दुसरा पार्ट आहे की जो माय सेल्फ आहे. मग तिथं 8 तास स्वतःला. मग त्या 8 तासामध्ये आपण विश्रांती घेणार आहोत. म्हणजे रात्रीची झोप असेल ती 6 तास 7 तास असेल. 1 तास आपल्या स्वतःसाठी, व्यायामासाठी, देवपूजेसाठी किंवा जे काही पर्सनल वर्क असेल त्याच्यासाठी. 16 तास संपले, राहिले 8 तास.
या 8 तासामध्ये 2 भाग पाडा. 4 तास तुमच्या फॅमिलीसाठी द्या आणि 4 तास हे तुमच्या सोसायटीसाठी द्या. कोणते द्यायचे हे तुम्ही ठरवा. मग पहिले द्या, दुसरे द्या, वरचे 2, नंतरचे 2, कसंही सेटिंग करा. पण शेड्यूल बनवताना या पद्धतीने जर तुम्ही केलं तर 8-24 तासाचा हा फॉर्म्युला तुम्हाला प्रॉपर डायमंड रूल घेऊन जाईल. तुम्हाला स्वतःला जर डायमंड बनायचं असेल तर यासाठी 8-24 तासाचे 3 टॉपिक तयार करा. पहिला आहे बिझनेस, 8 तास बिझनेसला द्या. दुसरा आहे माय सेल्फ, स्वतःला 8 तास विश्रांती, झोप, बाकीच्या आवरावरीला द्या. त्याच्यानंतर 4 तास तुम्ही फॅमिलीला द्या आणि 4 तास तुमच्या सोसायटीला, समाजाला, की ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांचंही आपण देणं लागतो, मात्र त्यासाठी दिवसभर नाही. हा रूल फॉलो केल्यानंतर 101% आपल्यामध्ये, आपल्या बिझनेसमध्ये प्रगतीच झालेली दिसेल. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सोशल मीडियाचा वापर करता का? तुम्ही सोशल मीडियाला वापरता का? येस 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 अशी कमेंट येते. तुम्ही सोशल मीडियाला वापरता का? तर तुम्ही म्हणताय हो. तुम्ही की हा काय प्रश्न झाला सर डिजिटल मार्केटिंगच्या क्लासमध्ये. आता दुसरा प्रश्न आहे का, आणि त्याचं पण उत्तर तुमचं काय आहे ते मला सांगा. तुम्हाला सोशल मीडिया वापरतो का? तुम्हाला सोशल मीडिया वापरतोय का? अंतर्मुख होऊन विचार करून उत्तर द्या. कारण तुम्ही किती बिझी असता, किती काम करायला पाहिजे. ऍक्च्युली त्या मोबाईल बरोबर आपलं रिलेशन अगदी कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये तू सरस्वती, करमुले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम असं होतच नाही. आपलं काय होतंय, कराग्रे वसती व्हॉट्सअप, करमध्ये तू फेसबुक, करमुले तू गोविंदा युट्यूब दर्शनम. आणि मग सकाळ जी तिथून होते त्याच्यामध्ये राजकारण, खेळ, रील्स, नको ते विषय, नको त्या गोष्टी, आणि त्याचा आणि आपल्या बिझनेसचा खरंच किती संबंध आहे हे जर बघितलं तर कुठंच नाही आहे. मग आपण सोशल मीडिया वापरतोय का आपल्याला सोशल मीडिया वापरतोय बघा बरं जरा. मित्रांनो लक्षात ठेवा, सोशल मीडियाला कोणत्याही प्लॅटफॉर्म वरती लॉग आउटच नाही आहे. युट्यूब वरती लॉग आउटचं बटन बघितलंय का तुम्ही? फेसबुक वरती, व्हॉट्सअप वरती, अहो किती वेळा आपण व्हॉट्सअप ओपन करतो असं जर विचारलं तर सांगता नाही येणार. बिझनेसचे मेल आपल्याला मेल बॉक्स मध्ये येतात, मात्र ते मेल उघडायला आपल्याला वेळ नाही. नाही आम्ही नाही मेल बघत. आपल्याला मेल मेल आयडी माहित नाही खूप साऱ्या लोकांना. मेल आयडीचे पासवर्ड माहित नाहीत खूप साऱ्या लोकांना. आपल्याला डिजिटल बनायचंय, आपल्याला 5G कडे जायचंय. इतकं अडाणी राहू नका. 5G आता आलेलं आहे, इतकं अडाणी राहू नका. आपण मेलबॉक्स बघणं गरजेचं आहे रोज. आपण मेलबॉक्स रोज बघतच नाही. आपण व्हॉट्सअप किती वेळा बघतो माहित नाही. फेसबुक किती वेळा बघतो माहित नाही. इन्स्टा किती वेळा बघतो माहित नाही. युट्यूब किती वेळ पाहत बसतो हे माहीतच नाही. या सगळ्या लोकांनी प्लॅटफॉर्म तयार करून आपल्या हातामध्ये दिलेत आणि सांगितलंय की तुम्ही हे वापरा. किती लोकांनी गुगल वरती 10 वेळा तरी रोज तुम्ही जात असाल. गुगलचे कोणकोणते प्रॉडक्ट आहेत हे किती लोकांना माहिती आहे? चला जाऊ दे, आणखी एक सोपा प्रश्न तुमच्यासाठी, की युट्यूब हा चॅनल तुम्ही व्हिडिओ प्लॅटफॉर्म साठी वापरता? किती लोकांनी युट्यूबचं स्वतःचं प्रॉडक्ट, त्यांचा एक तरी व्हिडिओ असायला पाहिजे का नाही?
युट्यूब व्हिडिओ चॅनल आहे, व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे, आपल्या सगळ्यांचे व्हिडिओ तिथं असतात, लाखो व्हिडिओ तिथं आहेत. कित्येक इन्फ्लुएन्सर तिथं काम करतायत, युट्यूबवर काम करतायत, त्यांचा वेळ देतायत, शूट करतायत, तिथं अपलोड करतायत. तुम्ही कधी स्वतःचा युट्यूबचा व्हिडिओ पाहिला का? म्हणजे ते स्वतः या प्लॅटफॉर्मचा काय उपयोग करतायत आपल्याला एंगेज ठेवण्यासाठी. मग आता याच्यातून आपल्याला करायचंय काय आणि शिकायचंय काय? मग अशी दोन प्रश्न मी तुम्हाला विचारले की तुम्ही सोशल मीडियाला वापरता का, तर तुम्ही म्हणला हो. तुम्हाला सोशल मीडिया वापरता का, तर तुम्ही म्हणला हो. म्हणजे दोन्ही बाजूनी हो का? चित पण तुमचीच आणि पट पण तुमचीच. याच्यातून आपल्याला बदलायचंय. डायमंड रूल मध्ये आपण आपल्या बिझनेस साठी सोशल मीडिया वापरायला पाहिजे. आणि हे जे युजर आहेत त्या लोकांना त्यांचा वॉच टाइम कमी करा म्हटलं तर ते म्हणू शकत नाहीत, कारण ते महाशाळेत आलेले नाहीत, त्यांना डायमंड रूल माहित नाही. ज्यांना माहित नाही ते ज्याला येतील त्याला माहित होईल. पण तोपर्यंत हजारो करोडो लोक आपल्या समोर आहेत की जे लोक रोज या मोबाईल बरोबर तासन तास असतायत. आता त्यांच्या खिशापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल ना, तर त्यांच्या मोबाईलमध्ये आपली जाहिरात असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला डिजिटल मार्केटिंग शिकणं तेवढंच गरजेचं आहे. महाशाळा तुम्हाला वेगवेगळं टाइम टेबल देते, वेगवेगळ्या बॅचेस तयार करते. आता रेकॉर्डेड कोर्सेस तुमच्यासाठी तयार केलेले आहेत. तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही ते पाहू शकता. लाईव्ह सेशन्स त्याच्यासाठी घेतले जातात. हाताला धरून मराठीतून शिकवलं जातं. आणि नुसतं डिजिटल मार्केटिंगच नाही मित्रांनो, तर त्याच्या अगोदर तुम्हाला मार्केटिंग शिकवलं जातं. त्याच्या अगोदर तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग शिकवलं जातं. त्याच्या अगोदर तुम्हाला बिझनेस म्हणजे काय हे शिकवलं जातं. आणि फक्त मराठी उद्योजकांसाठी त्यांचा बिझनेस हा ऑटो पायलटला नेण्याच्या दिशेनं काय काय करता येईल हे आम्ही संकल्प तयार करून ते सिद्धीस नेलेले आहेत. आतापर्यंतच्या झालेल्या 60 पेक्षा जास्त बॅचेस ह्या तुम्ही पाहताय आणि त्याच्यातून रिझल्ट पण आलेले लोक पाहताय. मग तुमची वेबसाईट बनवण्याचं काम असेल, चॅट जीपीटीनं आता खूप सोपं केलेलं आहे. AI टूल सहित नवीन सिलेबस तुम्हाला आम्ही तयार करून दिलेला आहे आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही तो पाहू शकता. हजारो रुपयांची बचत तुम्हाला करता येईल. इतरांवरती डिपेंडन्सी राहणार नाही. आणि तुम्ही जे स्वतः करताय त्यासोबत तुमच्या घरातले 4 बिझनेस एकत्रित डिजिटल होतील, ऑफलाईन कडून ऑनलाईनला येतील आणि लाईफ टाइम ऍक्सेस आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी दिलेला आहे. वेळापत्रक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि आत्ताचा फॉर्म्युला तुम्हाला कसा वाटला, याप्रमाणे तुम्हीही बदलायला तयार आहात का, कमेंट करायला विसरू नका. कारण नवीन बॅच तुमची वाट पाहते आहे. हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केलाय. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.